जसे कर्म तसे फळ। एकेकाळी एका घनदाट जंगलाच्या काठी रामपूर नावाचं एक गाव होतं। त्या गावात माधव नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता। माधव अत्यंत कुटील आणि स्वार्थी स्वभावाचा होता। तो फक्त पैशाच्या मागे धावत असे आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारचं चुकीचं कर्म करण्यास मागे पुढे पाहत नसे। माधवाला एका दुर्गम गावात मोठी संपत्ती मिळाल्याची बातमी समजली। त्या संपत्तीकडे पोहोचण्यासाठी एका रात्री तो जंगलात निघाला। रस्ता खूप धोकादायक होता, पण लालसेपोटी माधवाने त्या धोक्यांची तमा न बाळगता प्रवास सुरू केला। जंगलाच्या मध्यभागी पोहोचल्यानंतर माधवाला एक वृद्ध साधू भेटला। साधूने माधवाला विचारलं, मुला, या घनदाट जंगलात एकट्याने का आला आहेस? हे जंगल खूप धोकादायक आहे। इथे कोणाचाही जीव कधीही गमावला जाऊ शकतो। माधवाने साधूला तिरस्काराने उत्तर दिलं, माझ्या मार्गात तू अडथळा आणू नकोस। मला माझ्या संपत्तीपर्यंत पोहोचायचं आहे। मला तुझ्या सल्ल्याची गरज नाही। साधूने शांतपणे उत्तर दिलं, बाळ, लक्षात ठेव, जसे कर्म करशील तसेच फळ मिळेल। तुझ्या कर्मांमुळे भविष्यात तुला मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो। माधव साधूला पूर्णपणे दुर्लक्ष करून पुढे चालत राहिला। काही अंतरावर त्याला एक गडद गुहा दिसली। गुहेच्या आत प्रवेश केल्यानंतर त्याला खूप मोठी संपत्ती दिसली। सोनं, हिरे, रत्ने सगळं काही होतं। माधवाच्या डोळ्यांत चमक आली। त्याने ते सर्व संपत्ती आपल्या पिशवीत भरायला सुरुवात केली। ज्या क्षणी माधवाने त्या संपत्तीला हात लावला तेव्हा अचानक त्या गुहेचं दार बंद झालं। तो आत अडकला। गुहेतल्या अंधारात त्याने बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केला, पण सर्व प्रयत्न विफल ठरले। तिथे त्याला साधूंचे शब्द आठवले, जसे कर्म तसे फळ। आता माधवच्या लक्षात आलं की आपल्या लालसेपोटी आणि चुकीच्या कर्मांमुळेच आपण या संकटात अडकलो आहोत। तो हळूहळू पश्चाताप करू लागला। काही तासांनी गुहेच्या बाहेरून साधू पुन्हा प्रकट झाला। साधूने माधवाला बाहेर काढलं आणि सांगितलं, तुझ्या कर्मांमुळेच तुला याचा अनुभव आला, पण आता जर तू तुझ्या जीवनात चांगले कर्म करशील तर भविष्यात तुझं जीवन बदलू शकतं। माधवाने साधूचे आशीर्वाद घेतले आणि संपूर्णपणे बदलण्याचा निर्धार केला। गावात परतल्यावर तो इतरांना मदत करू लागला, गरिबांना दान देऊ लागला आणि चांगल्या कर्मांचा मार्ग स्वीकारला। त्याने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे त्याच्या जीवनात आनंद आणि समृद्धी परतली। तात्पर्य, आपण जीवनात जसे कर्म करतो तसेच फळ मिळते। चांगले कर्म आपल्याला सुख, शांती आणि समृद्धी देतं, तर वाईट कर्म दुःख आणि संकट आणतात। आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनल आकाशिक स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।